तर आपली इथं आरती वगैरे कंप्लीट झालेली आहे आणि आपण आता पुढच्या दिशेने निघालोय. आपण मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये आलेलो आहे आणि भरपूर गर्दी आहे. पण आता सकाळी दर्शनाचा प्लॅन करतोय. तोपर्यंत मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो. मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये गेलेलो आपण. फुलवून गर्दी आहे तिथं. ड्रोन वगैरे उडवण्यासाठी काही परमिशन नव्हती, पण आपण खूप रिक्वेस्ट करून परमिशन घेतली आणि त्यांनी आपल्याला 5 मिनिटं दिले ड्रोन उडवण्यासाठी. त्याचं शूट पहा तुम्ही नक्की. पण आलो आता नाईट इथलं जे मार्केट आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहे. मार्केट वगैरे एक्सप्लोर करून झाल्यानंतर आपण आता जेवण्यासाठी आलोय. त्या रेस्टॉरंटचं नाव आहे नंद वाटिका म्हणून रेस्टॉरंट आहे. त्या ठिकाणी आपण जेवायला आलोय. मस्त असं पनीर व दाव मारून पण आपण आपलं जेवण करतोय. मस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता चाललोय महाकालच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. आपण चाललोय आता. गर्दी किती असेल काय माहित नाही, बघूयात किती गर्दी असते. समोर आपली गँग चाललेली आहे. मित्रांनो 5च्या लाईनला आज गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट जवळ आलेलो आहे. दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. सगळं नाही. आपण आता आलोय महाकालेश्वरच्या प्रांगणात. इथं आपल्याला मंदिराचा व्ह्यू दिसतो आणि आता आपलं खूप मस्त दर्शन झालं. खूप वेळ आपण मंदिराच्या गाभाऱ्यात उभं होतो आणि पहिल्यांदा तिथल्या सिक्युरिटी गार्डने आपल्याला हटवलं नाही. मी बराच वेळ 10-15 मिनटं तिथंच उभं होतो मंदिरात. मस्त वाटलं, एकदम छान. आता हे झाडाच्या मागे लपलेलं आपलं महाकालेश्वराचं मंदिर. आपण आलोय आता सिद्धिविनायक मंदिरापाशी. तुम्ही जर इकडं आलात तर मंदिरात येताना बॅग वगैरे अलाव नाही. सो तुम्ही तुमच्या रूमवरतीच तुमच्या बॅग वगैरे ठेवून येऊ शकता. तर आपण इथनं महाकालेश्वरच्या इथनं दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडतोय आणि आता बाहेर जिथं कॉरिडॉर तिथं आलेलो आपण आता जाणार आहे कालभैरवनाथाला. दर्शन वगैरे झालं आपलं. आता जेवण वगैरे पण झालेलं आहे व्यवस्थित. पण आता जेवण करून जाणार आहे कालभैरवनाथाला भेट देण्यासाठी. कालभैरवनाथाच्या मंदिरात पाया पडून आपली 6ची ट्रेन आहे रिटर्न जाण्यासाठी. तर आता मंदिरात जातो आपण. बघूयात. इकडं तर आपल्याला मोबाईल आलं होतं, त्याच्यामुळे दाखवता आलं फुटेज. तो आता कालभैरवनाथाला गेल्यावर बघूयात आपल्याला काही व्हिडिओज वगैरे काढता येत आहे का.
तर लेट्स गो. चला तर निघूयात आपण चाललो. आपण निघालो आता कालभैरव मंदिराच्या दिशेने. आपण आता जाणार आहे तिकडं. टुकटुकमध्ये बसलो आपण जाण्यासाठी. माझ्या पाठीमागे गेले हे द्वारकाधीशाचं मंदिर आहे उज्जैनमधला. बाई इथली लोक ना गाड्या कशा पण चालवतात. दोनदा एक जण मागे येऊन माझ्या पोटात इथं जोरात हँडल लागलाय दोनदा. विचारत करत नाही कशी पण गाडी चालवत नाही. आता पण इकडे जेव्हा मागं मी टुकटुक मध्ये बसलो, टुकटुकला मागचा इकडे जाणारा गाडीवाला ठोकला असता. तो अवघड आज तो काय असते माहिती अशा पण गाठ पळवता इकडं तिकडचं. रेस लागली डायरेक्ट. मंदिर लवकर दर्शन घ्यायचंय. परत 6ची आपली रिटर्नची ट्रेन आहे. फूड वगैरे एवढं काही क्वालिटी नाही आहे इथलं, पण आम्ही रात्री ज्या ठिकाणी जेवण केलं ना त्या हॉटेलचं लोकेशन टाकेल मी खाली कॅप्शनमध्ये. ते हॉटेल बेस्ट आहे. जेवण वगैरे मस्त होतं. रात्रीची टेस्ट वगैरे आत्ताचं पण ठीक होतं, पण एवढं काही खास नव्हतं. मित्रांनो ही दिसती ही चित्रा नदी आहे. आपलं आता दर्शन वगैरे कंप्लीट झालेलं आहे. आपण आणि महाकालच्या मंदिराच्या बाहेर बसलेलो आहे. ते छान वाटलं. आता बाहेर येऊन तोंड वगैरे धुतलं, कारण की गरमीने हैराण झालेलो. जवळजवळ 2 तास लाईन उभं होतो. सो आता आपण निघणार आहे स्टेशनसाठी. तर भेटूयात स्टेशनवरती. आपण आता स्टेशनवरती आलेलो आहे. आपली आता ट्रेन येते. 6 वाजता ट्रेन येईल आपली. त्याच्यानंतर आपण आता पुण्यासाठी निघणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत साठी बाय बाय.